हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आपण लास्ट वीकमध्ये मार्केट विकली ॲनालिसिस जसं बघितलं होतं. सो नेहमीप्रमाणे आज पण आपण मार्केट विकली ॲनालिसिस करायचं आहे गोल्ड आणि बिटकॉईनवरती. जर तुम्हाला पण कोणती वेगळी करन्सी पेअर्स हवी असेल तर मला खाली कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे तसं नेक्स्ट वीकपासून मी ती करन्सी पेअर पण ॲड कराल आपल्या विकली ॲनालिसिसमध्ये. ओके, सो व्हिडिओला स्टार्ट करूयात. इथं मी गोल्डचा 4 आवरचा चार्ट ओपन केलेला आहे मी, आणि याच्यावर ऑलरेडी मी लेवल्स ड्रॉ केल्यात. आणि मोस्टली काय झाले, मागच्या वीकमध्ये आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या, पोस्ट केल्या होत्या इंस्टाग्रामवरती, सेम त्याच लेवल्स अजूनही वर्क करतायत मार्केटमध्ये. त्यामुळं मी जास्त त्या लेवल्सची काय हालचाल केलेली नाही आहे. नॉर्मली वरती किंवा खाली थोडेफार शिफ्ट केलेत. तुम्हाला थोडक्यात फक्त एकदा एक्सप्लेन करतो. इथं लास्ट टाइम जसं ऑल टाइम हाय मारला होता गोल्डनी, तेच लेवल अजूनही वर्क करते, ती अजून तोडलेली नाही आहे. आणि दुसरं हा झाला मेन रेजिस्टन्स. त्यानंतर खालची ही जी मेजर लेवल आहे ही मेन सपोर्टचं वर्क करते. मार्केट खूप दिवस झाले त्या लेवलपर्यंत पोहोचलंच नाही आहे. ओके, सो इथून जो ट्रेंड चालू झालेला आहे, इथून तुम्हाला दिसत असेल ट्रेंड लाईन. इथं आपल्याला किती टच पॉईंट्स मिळालेत? 1 2 3 4 5 असे, म्हणजे जवळजवळ 4 5 टच पॉईंट्स मिळालेत. म्हणजे क्लिअरली आपल्याला दिसतंय 4 आवर टाइम फ्रेमवर की हा टोटली बुलिश ट्रेंड आहे. ओके, सो आपला पॉईंट ऑफ व्ह्यू पण बुलिशच राहणार आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल हायर हाय, हायर लो, नंतर परत हायर हाय, परत हायर लो. ओके, त्यानंतर मार्केटने इथं कन्सोलिडेशन केलेलं आहे वर खाली. आणि हा जो प्रिव्हियस हायर लो आहे, सॉरी हायर हाय आहे, तो एकदा तोडला की मार्केटने इथून एकदा रिजेक्शन घेतले, कन्सोलिडेशन केले, आणि या वरच्या स्ट्रॉंग रेजिस्टन्सला टच करून, म्हणजे थोडक्यात तिथं ट्रॅप करून परत खाली आले या व्हाईट लाईनच्या खाली. ही व्हाईट लाईन का ड्रॉ केली आहे मी? कारण मार्केटने ह्या लेवलला खूप वेळ घेतलाय. म्हणजे मार्केट कंटिन्युअसली तिथं जाते आणि परत रिजेक्ट होते आणि परत खाली पडते. याचा अर्थ इथं सेलर्स भरपूर स्ट्रॉंग बसलेले आहेत. तर आपल्याला काय करायचंय, ही रेजिस्टन्सची लेवल ब्रेक व्हायची वाट बघायची. ओके, सो ही रेजिस्टन्सची लेवल समजा इथून ब्रेक झाली तर आपल्याला इथं रिटेस्ट एकदा मार्केट झालं की स्ट्रॉंग बुलिश कन्फर्मेशन मिळालं की बाय साईडचा आपल्याला प्लॅन करायचा आहे. आणि हा झाला फर्स्ट प्लॅन आपला. आणि सेकंडरी प्लॅन काय असणार आहे, मार्केटने समजा इथून परत कंटिन्युअसली रिजेक्शन घेतलं आणि जसं लास्ट टाइम इथून पडलं होतं तसंच इथून पण पडलं आणि ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिली खालच्या साईडला. अशी ब्रेकआउट दिल्यानंतर जर मार्केटने रिटेस्ट केला आणि स्ट्रॉंग बिअरिश कन्फर्मेशन दिली तर आपण सेल साईडचा प्लॅन करणार आहे. ओके, सो अशा प्रकारचा आपला ह्या वीकचा प्लॅन राहणार आहे आणि पॉईंट ऑफ व्ह्यू राहणार आहे. ह्या झोनमध्ये मोस्टली मी तुम्हाला ट्रेडिंग करा म्हणून रेफर नाही करणार, कारण इथं कन्सोलिडेशन भरपूर झालेली आहे आणि या साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड करणं म्हणजे काहीच उपयोग नाही होणार आहे. ओके, सो हे राहणार आहे गोल्डचे अनालिसिस, वीकली अनालिसिस. नेक्स्ट बघू बिटकॉईन. बिटकॉईनमध्ये पण मी जास्त काही चेंजेस केले नाही आहेत. त्यात पण मागच्या वीकच्याच लेवल्स वर्क करतात अजूनही. इथं तुम्हाला दिसत असेल स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मार्केट कसं लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय असं बनवत आलं. तो प्रिव्हियसवाला लोवर लो जो होता तो मार्केटनी ब्रेक केला, त्यामुळे इथं मी स्ट्रॉंग लेवल ड्रॉ करून ठेवलेली आहे. ओके, त्यानंतर मार्केट जे इथं खाली आलेलं आहे या लेवलला, इथून जे एकदा वर गेलंय त्यानंतर मार्केट परत खाली आलेलंच नाही आहे. म्हणजे इथं आपल्याला एक स्ट्रॉंग लेवल मिळाली आहे, सपोर्ट लेवल. तिथं मार्केटनी बघा, इथं तुम्हाला दिसत असेल इथून एकदा बाय साईडला गेले, त्यानंतर परत एकदा आले तिथंच आणि परत रिजेक्ट होऊन वर गेलेले. तर इथं थोडक्यात बघायला गेलं, इथं आपल्याला डाऊन ट्रेंड लाईन मिळते, त्यात आपल्याला टच पॉईंट्स पण मिळत आहेत. 1 2 3 4, म्हणजे 3 4 टच पॉईंट्स मिळालेत. म्हणजे क्लिअर कळते की हा डाऊन ट्रेंड चालू आहे. तर आपल्याला काय करायचं आहे प्लॅन, डाऊन ट्रेंड तर हे कन्फर्म झालेलं आहे आपल्याला. तर ट्रेंडनुसार आपल्याला जायचं, जसं की लोवर लो, लोवर हाय बनवत मार्केट जातं, तसंच इथं मार्केटनी लोवर लो बनवलंय, लोवर हाय बनवायला तिथं गेलंय त्या रेजिस्टन्सच्या ठिकाणी. ओके, तर तिथं मी छोटासा रेजिस्टन्स ड्रॉ केलाय. तर आपला पॉईंट ऑफ व्ह्यू राहील, इथं आपल्याला स्ट्रॉंग बिअरिश कन्फर्मेशन मिळाली तरच आपण सेल साईडचा प्लॅन कंटिन्यू करणार आहे ट्रेंडनुसार.
आणि सेकंडरी प्लॅन काय राहील आपला, मार्केटने समजा हा जर रेजिस्टन्स लेवल तोडला आणि इथं या टाईपसारखं रिटेस्ट केलं आणि स्ट्रॉंग बुलिश कन्फर्मेशन दिली, तर आपण समजू शकतो की इथं फ्रेश अप ट्रेंड चालू झालेला आहे. म्हणजे जसं की हायर हाय हायर लो या फॉर्मॅटनुसार अप ट्रेंड चालू होतो, तसा ट्रेंड चालू झाला असं आपण म्हणू शकतो. ओके, सो हे राहील आपलं बिटकॉईनचं ॲनालिसिस आणि गोल्डचं तर तुम्हाला कळलंच आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी करन्सी पेअर असेल तर मला नक्की कळवा. आणि नेक्स्ट वीकपासून आपण प्लॅन करतोय, जसे की मी आता ही नॉर्मल व्हिडिओ बनवून पोस्ट करणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये ना आपण शक्यतो लाईव्ह स्ट्रीमच करूयात संडेला, दर संडेला पूर्ण येणाऱ्या वीकचं ॲनालिसिस लाईव्ह करू. तिथं तुम्ही लाईव्ह म्हणजे मला क्वेश्चन्स विचारून डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. ओके, सो मी तसं व्हिडिओ टाकलंच लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करायच्या आधी, तसं आपण स्टार्ट करूयात. ओके, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.